सांगवायचं आहे लोकांचा काय बाई येतो म्हणे का हो त्या बाई पाणी आहे मुंगाला नाही जातात म्हणे पण येतो म्हणे. कडा 13 महिना होऊन गेला आता का पटून नाही राहिलं. नाही तर कसंही आपलं होतं ना किराणा 12 महिन्याचा. आता का रोज पाणी करू जरा घेत गेला का आता हे सामान सुमान आता हे का पोळ्यापर्यंत का काही आता पोळ्यापर्यंत होईल मला लागणार तसं बोल मजुरी करू करू. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं बघा मित्रांनो. सकाळ सकाळी काय चाललं आमचं मस्त भाजी चालू आहे आमची. कोणती भाजी हो? मुंगण्याच्या शेंगाची भाजी केली. गुरुवारी आणल्याच्या शेंगा मी मुंगण्याच्या आणल्या होत्या. आणल्या वाढल्या होत्या शेंगा आता मग कापल्या केली आता भाजी. 2-3 दिवस लग्नच होते तर आता पाव जेवणात जाऊ आम्ही जेवण करायला. त्यामुळे जाऊन गेलं लग्नाकडे जेवायला जाऊ आम्ही लोकांच्या घरी गेले राहून. मस्त बनली मित्रांनो भाजी. ही मुंगण्याची भाजी मस्त बनते गावरान पद्धती. एका विशिष्ट तऱ्हेनं भाजी बनवली ना एकदमच चवदार लागते खायला. न खाणारा ही भाजी खाते मित्रांनो. आणि आरोग्याचे लई फायदे आहे. पण आता कसं आहे आरोग्याचे फायदे सांगणे चुकीचं आहे आजकाल. कारण तर आयुर्वेदिक माहिती पुस्तकानुसार सांगली आपण तर नाही जमत ते. WHO मतानुसार आयुर्वेद का वाटते का माहित नाही मला. माझ्या एक लोकप्रिय चॅनलचा व्हिडिओ काढून टाकला होता युट्यूबला. मला वाटलं हे आपली माहिती आयुर्वेदानुसार आहे म्हणलं आणि म्हणलं काढून टाकावं म्हणलं. त्या चॅनलचे 1000-1200 व्हिडिओ काढून टाकले मी लहान मोठे पकडून 3 चॅनलचे. एक तर 4.25 लाख सबस्क्रायबर होते. डिलीट मागून अखेर काही फायदाच नाही म्हणलं. संपूर्ण साम्राज्य उभं केलं होतं त्या चॅनलच्या भरोश्यावर. हे खोली बांधली होती, कॅम्प्युटर घेतलं होतं, आता बोर मारली होती. 85,000 बोरले. 3 बोरी मारल्या घरी. 3 बोरी मारल्या. एक खसली होती मग दुसरी मारता मारता तिकून पाणी फेके इकूनही पाणी फेके. तिसरी पुन्हा म्हणलं बोर मारला की म्हणलं इकडं मारली बोर. आता ते खोली बांधली तिकडली. त्या खोलीमध्ये एक बोर आहे बा आतमध्ये फरशी टाकून आहे त्याच्या बुडी बोर आहे. ती एक मारली होती. एकूण 85,000 खर्च लागला होता. असं साम्राज्य उभं केलं त्या चॅनलच्या भरोश्यावर. पण ते चॅनल डेट झालं होतं. म्हणजे इकडे मी काम करो मजूर धड नाही काम करे मग मी स्वतःच काम करायला लागलो होतो. त्यावेळी व्हिडिओ लेट घेत गेले या कारणाने चॅनल डेट झालं होतं. तर आता शेवटी महिना पडता पडता महिना पडणं बंद झालं. भेटेच नाही महिना. 10-12 महिन्याचे 8-9 महिन्याचे पैसे भेटते 27,000 का ते म्हणून. आता तर यापुढे 12 महिने झाले असते तरी 7,000 भेटत नव्हते. जाते म्हटलं हे एक राग होता. एक कसंच निघून जाते म्हणलं. शुद्धीमधून खोकलं गेल्यासारखं होते म्हणलं. बंद करून टाकलं. आयुर्वेदिक माहिती सांगून काही फायदा नाही म्हणलं. युट्यूबने चॅनल व्हिडिओ डिलीट मारले म्हणलं तर आपली पुन्हा नुकसान होते म्हणलं. एकच चूक झाली. 3 चुका झाल्या असतं तर माझे चॅनल डिलीट संपूर्ण चॅनल डिलीट झालं असतं. आणि या फोनवरचे जेवढे चॅनल आहेत तेवढे डिलीट ऑटोमॅटिक झाले असते नियमानुसार. मग जाते म्हणलं मी स्वतः डिलीट मारून टाकले. हे बाकीचे आपले मी पाहताय व्हिडिओ हे तरी चॅनल वाचते म्हणलं आपलं म्हणलं. जाते म्हणलं डिलीट मी स्वतःच मारून टाकले. आता यापुढे आयुर्वेदिक माहिती सांगणं बंद. कारण तर हे चुकीच्या जगामध्ये लई फायदेशीर आहे आयुर्वेदिक. पण बेकार आहे. जीवनात अनेक लोकांना फायदे झाले आयुर्वेदानुसार. पण आयुर्वेद फक्त भारतातच चालते. भारतातच मान्यता आहे आयुर्वेदाने. भारतात एक संस्था सुद्धा आहे भारतीय आयुर्वेद का काही नाव आहे तर लक्षात नाही नाव. नाही जगात नाही जमतच नाही. मस्त पैकी आता निमित्त रात्री पाणी आला होता तर आम्हाला जायचं होतं वावरामध्ये. फणं काढतो म्हणलं होतं मी. लग्न आलं जवळ तर पटकन फणं काढून ठेवतो म्हणलं होतं. पण पाणी आलं असल्यामुळे जागा वल्ली आहे. फणं काढतो म्हणलं चिमुटा पकडतो म्हणलं चिमुट्याले पेडच पकडते वल्ला वल्ला. आता काही पटून नाही राहिलं कसं का करत तुम्ही पडता का ते वाटते का. ते आमच्या लहानपणच्या फणं चाल जातो त्याचे फणं काढले ट्रॅक्टर ना. रात्री पाणी आला तर थोडस उशिराने जाऊ म्हणे. आताच काकी आली येतं सांगाले बाया कोणतं का बंद झाल्यामुळे पाणी आल्यामुळे
मुंगाले जाणाऱ्या बाया मोबाईल जाणार हा सांगायचं आहे तो काय काय बाई येतो म्हणे का हो त्या बाया पाणी आहे कोणाला? मुंगाला नाही जात का म्हणे पण येतो म्हणे 1-2 दिवसाची आहे म्हणे तर 8 वाजता जाऊ म्हणे 2 वाजता येऊ म्हणे आताच चालली मी आता बापू जायचं आहे आता मला सुद्धा जायचं आहे रानामध्ये आता भाजी बनवली मी आता पोळ्या बनवतो जातो मला दुपारी चाला मिळतं ना दुपारी थोडस जागा सोकल्यावाणी होते आता पेंड पकडते दुपारी जागा चांगली राहते मग दुपारी जाऊन पाणी आला हो दुपारी जातो तर मदत बोलत जाऊ नको माझं झाल्याशिवाय बोलत नाही हा पहिलं चेक करायचं होता नाही मित्र सांगा तुम्ही गोष्ट सुमित्रा तेवढं पडत नाही हा पहिलं पाच समोरच्या व्यक्तीचं बोलणं झालं का नाही हे पहिलं चेक करायचं तेव्हा आपण बोलायचं त्याचा शब्द त्याचा माहिती चुकीची अर्धवट होते तू मदत तेव्हा बोलत जाते एवढे लोकांना समजत नाही मग मला 15 वेळ सांगायला लागते अंदा म्हणतात तूच सांगते माझं उत्तर अपूर्ण राहते अंदा म्हणतात थोडं सांगायला लागते बेकार आहे गोष्ट तसं तू बोलत जाऊ नको ना म्हणतात आता मला दाखवतो बा कसं झालं तर वातावरण काल आम्ही का आणलं तर तुम्हाला दाखवतो तिकडे खोलीत ठेवून आहे पहा आता बघा कसं वल्ल वल्ल वातावरण आहे वल्ल आणि काल हे झाड सुद्धा भयानक खलो हाली व्हिडिओ सुद्धा काढला होता काढतच आहे हाच पहिला व्हिडिओ टाकून देतो म्हणलं आणि काल आम्ही ते का आणलं सामान दाखवतो म्हणलं पहा या खोलीमध्ये ठेवून आहे कोण घ्या मित्रांनो हे बघा गहू तर गहू एवढे महाग आहे गहूच नव्हते अजिबात कोण घ्या 2 क्विंटल 10 किलो गहू आणले हे बघा हे साम्राज्य उभं केलं होतं मी त्या चॅनलच्या भरशा कॅम्प्युटर घेतलं होतं त्या चॅनलच्या भरशा लोकप्रिय आणि हे बघा हे तर बोर आहे त्याच्यामध्ये दिसते का नाही का तुम्हाला पटत नाही एक बोर आहे येतं खाली बोर मारून हे काल आणलं केलं पिपा आता कसं पैसे गेले संपून म्हणजे शेतीचे झाले पैसे तर बोर बनायला लागली 20,000 आणि हा फोन घेतला हा चालू आहे फोन घेतला 12,500 फोन घेतला होता उपाय नव्हता डाटा हॅक झाला होता विवो फोनमुळे त्यामुळे म्हणलं आता यूट्यूब चॅनल आपलं कटून जाईल म्हणलं विवो फोनमुळे डाटा हॅक होऊन हॅकर लोकांच्या हातात चाललं झालं म्हणलं आपलं चॅनल म्हणून मी ह्या फोन घेऊन टाकला नोकरीत 13वा महिना आता का दुष्काळात 13 महिना होऊन गेला आता का पटून नाही राहिलं नाही तर कसंही आपलं होतं ना किराणा 12 महिन्याचा आता का रोज पाणी करू जरा घेत द्यायला का आता हे सामान सुमान आता हे का पोळ्यापर्यंत का काही आता पोळ्यापर्यंत होईल हे गहू म्हणून तसं पाहायला लागणार तसं बोल मजुरी करू आणि तुमची साथ असू द्या व्हिडिओ यातच थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार.